हॅलो छत्रपती संभाजीनगरकर, कसे आहात तुम्ही सर्वजण? तर आज मी आले होते कॅनॉटला, कारण बाळाच्या बड्डेचं डेकोरेशनचं मला थोडं सामान घ्यायचं होतं, जे आपण घरात डेकोरेशन वगैरे करतो त्याचं फुगे वगैरे. मग सर्व सामान वगैरे आम्ही घेतलं आणि त्या शॉपमध्ये इतके छान छान गिफ्ट पॅक केलेले होते. खरंच खूप छान छान गिफ्ट होते. असं वाटत होतं कोणतं घ्यावं. आणि मग मी बाळाला चॉकलेटचा डबा घेतला. नंतर आम्ही त्याच्यासाठी केक घेतला छान, आणि त्याला चॉकलेटचे लेअर खायला आवडतात, म्हणून ज्याला चॉकलेटवरून आहे लावेल ते असं तसा लेअरचा आम्ही केक घेतला त्याच्यासाठी. गळा थोडा खराब आहे माझा आणि आवाज पण व्यवस्थित येत नाही आहे. त्यानंतर घरी आल्याच्या नंतर आम्ही डेकोरेशन करायला घेतलं. हा म्हणतो असं करायचं आहे, तो म्हणतो तसं करायचं आहे. मग सगळ्यांच्या विचाराने आम्ही डेकोरेशन वगैरे केलं. बलून्स वगैरे सर्व फुगवून लावले. आणि घरी आल्याच्या नंतर समजलं आम्हाला गोल्डन कलर पाहिजे होता. ब्ल्यू आणि गोल्डन पण आला येलो कलर. म्हटलं जाऊ द्या आता, करा जसं आलं आहे तसं. नंतर आम्ही सर्व डेकोरेशन वगैरे कंप्लीट करून घेतलं आणि खूप खरंच थकले. नंतर थोडा चहा वगैरे घेतला आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागलो. स्वयंपाकाला पनीर करायचं होतं. मग पनीर वगैरे छान कापून घेतलं, गिरवी वगैरे करून घेतली आणि मुलांसाठी समोसे आणि जिलेबी खायसाठी देण्यासाठी आणली होती. केक, समोसे आणि जिलेबी सोबत तिने मिक्स करून मुलांना खाण्यासाठी आणले होते. नंतर मग केक वगैरे कापून घेतला आणि बाळ एकदम खुश होतं. त्याने बिलकुल परेशान केलं नाही, कारण मागच्या वर्षी त्याने खूप परेशान केलं. केक कापायला ओळख पण दिलं नव्हतं. यावेळेस एकदम तो खुश होता, एकदम हॅप्पी. त्याला त्याच्या मनासारखं पूर्ण झालं. नंतर जेवायला वगैरे घेतलं सर्वांनी. एन्जॉय करत करत जेवणं वगैरे केले. आणि उद्यापासून तुम्हाला गावाकडची व्हिडिओ बघायला भेटणार आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं. तर गावी जायचं होतं, तर मग लवकर जेवणं वगैरे आवरून घेतलं, घरातले सर्व कामं वगैरे आवरून घेतले. आणि रात्री झोपण्यासाठी आम्हाला 1 वाजला. आजच्यासाठी एवढंच.